भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि तो राजीनामा दिला देखील आहे। आणि आता त्या सगळ्याच्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्याच्या संदर्भामध्ये स्वतः प्रतिभाताई शिंदे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, असं काय घडलं की आपण थेट राजीनामा दिला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत, हा काँग्रेसला मोठा धक्का आहे। मी राहुल गांधींच्या बरोबर 2800 किलोमीटर भारत जोडो यात्रेत चालली। त्यावेळेस आमच्या लोकसंघर्ष मोर्चाच्या लोकांनी जळगाव जामोद इथे मोठा महिला मेळावा घेऊन त्यांचं स्वागत केलं होतं। त्याच्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा जेव्हा धुळ्यात आली तेव्हासुद्धा हजारोच्या संख्येनं महिला मेळावा घेऊन आम्ही तिथे त्यांचं स्वागत केलं। तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून एक स्वप्न बघितलं होतं की सामाजिक संघटनांचा एकूणच या देशामधला जो संघर्षाचा हे आहे तो संकुचित पावलेला आहे। त्याला आत्ता जर प्रत्यक्ष लोकांना न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला राजकीय पक्षामध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून मग आम्ही आमच्या संघटनेने निर्णय घेतला होता की मी पक्षामध्ये जावं। आणि राहुल गांधीजींनी मला स्वतः त्याच्यासाठी ऑफर केली होती। मी त्यांची त्याच्याबद्दल अत्यंत आभारी आहे। त्यांनी त्या संदर्भामध्ये मला स्वतः पक्षामध्ये घेतलं। त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही कुठे काम कराल, तेव्हा मी त्यांना म्हटलं मला इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये काम करण्यामध्ये अधिक आहे। आणि त्याप्रमाणे मी पक्षामध्ये गेली। 2 वर्ष मी पक्षामध्ये आहे। मला असं वाटलं होतं की माझ्याकडे जे संघर्षाचं एक ताकद आहे, मला सतत लोकांचे प्रश्न घेऊन जे लढावंसं वाटतं, इथल्या व्यवस्थेला आणि इथल्या राज्य सरकारांना प्रश्न विचाराविषयी वाटतात आणि लोकांना पण आमच्या जे वाटतात ते प्रत्यक्षामध्ये येताना मला दिसलं नाही। आणि मग मी अत्यंत अस्वस्थ त्या सगळ्या याच्यामध्ये झाली। मी पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष, आमचे उत्तर महाराष्ट्रामधले पण महाराष्ट्राचे नेते आणि आत्ताचे प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांची याच्या बाबतीमध्ये बोलली। केंद्रामध्ये मुकुल वासनिक सरांना पण मी जाऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण त्याच्यातनं उत्तरच मिळताना मला दिसत नव्हतं आणि प्रत्यक्षामध्ये काम होताना दिसत नव्हतं। आणि मग छुपा विरोधही सतत असा होत होता। त्यामुळे मग मी निर्णय घेतला की मी काम करणारी व्यक्ती आहे, मला काम करायला आवडतं आणि ते पण रचनात्मक काम अधिक करायला आवडतं। म्हणून मग मी निर्णय घेतला की आपण काँग्रेस पक्षामधून आपलं जे काही आहे कामकाज ते थांबवलं पाहिजे। म्हणून मी प्रदेश उपाध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा पण राजीनामा दिला। तुम्हाला काम करू दिलं जात नाही असं सांगितलं जातं, एक गटबाजीला कंटाळून पण हा राजीनामा तुम्ही दिला असं सांगितलं जातं। मी मला जे काम करायचं होतं ते करायला मिळालं नाही, म्हणून मी राजीनामा देते। गटबाजी मला नाही माहिती, मी त्यांच्या गटबाजीत पडण्याचा मला काहीच प्रश्न नाही। मी राज्याचे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्याकडे जाऊन मागणी करत होती की मला हे काम करायचं आहे आणि ते मला होताना दिसत नव्हतं। आणि एकूणच सगळ्या याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जात नव्हतं, म्हणून मी राजीनामा दिला। राहुल गांधींना तुमच्या अडचणी सांगितल्या होत्या तुम्ही? हो, मी 23 जूनला राहुल गांधींना जाऊन सांगितलं होतं। त्याच्या आधी पण त्यांनी माझी जबाबदारी के.सी. वेणुगोपाल सरांकडे स्पेसिफिक दिली होती, मी त्यांना पण सांगितली होती। पण मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीनं आत्ता लढत आहेत, जे संघर्ष करत आहेत, त्याच्यामध्ये कदाचित माझा मुद्दा फार छोटा असेल आणि म्हणून ते राहून गेलं असेल। पण प्रतिसाद मिळाला तुम्हाला त्यांच्याकडनं काही? तुम्ही ज्या अडचणी सांगितल्या त्याला काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला, असं झालं काही? खूप व्याप असल्यामुळे कदाचित ते नाही झालं। आता तुम्ही थेट अजितदादांच्या गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे। अगोदर तुम्ही विरोधात होता, विरोधात असताना सरकारवरती तुम्ही टीका करत होता, आता अजितदादांकडे जाण्याचा निर्णय काय घेतला? हा निर्णय माझ्या एकटीचा नाही आहे, म्हणजे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय तरी माझा होता एकटीचा, पण हा निर्णय संघटनेने सामुदायिकपणे घेतलेला आहे। संघटनेच्या सर्व नेत्यांनी, म्हणजे अगदी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात, मध्य प्रदेशमधल्या सर्व साथींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे की ह्या वेळेस आपण विकासाचं राजकारण करायचं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी
सत्तेच्या बरोबर म्हणजे अजितदादांच्या बरोबर जायचं, जे शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगतात आणि बोलतात, म्हणतात माझा पक्ष त्या विचारांवर आहे, त्यांच्याबरोबर जायचं आणि काम करायचं असा आम्ही निर्णय घेतला. तुमचा आजपर्यंतचा जर हे बघितला तर नेहमी विरोधाचा पिंड आपला असल्याचं पाहायला मिळतं आहे. संघर्षाचा एक वारसा तुमच्याजवळ आहे. कायम संघर्षाच्या भूमिकेत पाहिला. आता सत्ताधारी गटात जाण्याची का आवश्यकता वाटते आपल्याला? सत्ताधारी गटामध्ये पक्षामध्ये जाण्याचा मूळ संघटनेचा जो हेतू आहे तो हाच आहे की इथल्या लोकांच्या म्हणजे अजूनही आदिवासींचे वनजमिनींचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. उत्तर महाराष्ट्रामधला विकासाचा अनुशेष अत्यंत कमी आहे आणि त्या तिथे जाऊन आपण अधिक चांगले निर्णय करून घेऊ शकतो, चांगल्या धोरणात्मक बदल याच्यामध्ये आपण करून घेऊ शकतो आणि या उद्देशानेच मी पक्षामध्ये जाते आहे. आता तुमचा पक्षप्रवेश कधी होणार आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये? कधी जाण्याचा निर्णय आहे? किती कार्यकर्ते आपल्यासोबत असणार? आम्ही 17 ऑगस्ट या दिवशी जळगावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या याच्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अजितदादा त्यांच्या प्रमुख म्हणजे त्यांच्या शुभ हस्ते आणि नामदार छगन भुजबळजी, नामदार झिरवळ साहेब, नवाब मलिकजी, माजी मंत्री अनिल पाटील आणि असंख्य समर्थक साथींच्या समोर आम्ही जाणार आहोत. 17 ऑगस्टला 20,000पेक्षा जास्त संघटनेचे साथी जे शेतकरी, महिला आणि म्हणजे बहुजन, आदिवासी आणि समाजातले वेगवेगळे असतील, आम्ही सगळे एकत्रपणे त्या पक्षामध्ये जातो आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे माझा. आपण काँग्रेसमध्ये असताना जसं आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला, उपप्रदेशाध्यक्षपदावरती जाऊन पोहोचला, मात्र स्थानिक पातळीवरती असू दे किंवा राज्य पातळीवरती असू सातत्याने आपल्याला विरोध होताना बघायला मिळाला. काय कारण होते हे विरोध होण्यापाठीमागचे? मी पण ते कारणं शोधते. कारण मला असं वाटतं कार्यक्रमांनाही बोलवलं जात नव्हतं स्थानिक. नव्हतं बोलवलं जात, ते खरं आहे, मला बोलवलं जात नव्हतं आणि त्याचे कारणं खरं त्यांनाच विचारले पाहिजेत. कारण मी तर 1+1=2 किंवा 1+1=11 करायला आली होती. मी काही 1+1=0 करायला आली नव्हती. मग ते का झालं नाही ते त्यांनाच विचारलं पाहिजे. आणि मी वेळोवेळी राज्य नेतृत्वालाही सांगितलेलं आहे. मी सगळ्यांकडे जाऊन आलेली, सगळ्यांकडे. म्हणजे मी अगदी नागपूरला जाऊन नितीन राऊतांना सांगितलं, वडट्टीवारांना सांगितलं, नाना पटोलेंना तर अनेक वेळा सांगितलं, आत्ताच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं, बाळासाहेब थोरातांनाही सांगितलं. मी सगळ्या पातळीवरती माझ्या याच्यावरती मी प्रयत्न करून बघितले. मला असं सांगितलं गेलं की काँग्रेस एक मोठा समुद्र आहे, त्याच्यामध्ये पडून राहायचं आणि मग कधीतरी एकदा भरती येईल आणि मग तुम्ही किनाऱ्यावर लागाल आणि मग तुमची नौका पार होईल. असं मला जे सांगितलं गेलं ते मला काही पटत नाही. मी विज्ञानवादी बाई आहे आणि मला असं वाटतं की मला किनाऱ्यावर पण जायचं असेल किंवा मला अगदी समुद्र पोहायचा पण असेल तर मलाच हातपाय मारायला पाहिजे. आणि म्हणून मी आणि माझ्या संघटनेने आणि माझ्याबरोबर इतर साथींनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण आता अजितदादांच्या बरोबर जायचं. आणि अजितदादा मला काही नवीन नाही आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा विरोधामध्ये काम करत होतो, म्हणजे आम्ही विरोध असं नाही, सत्तेला प्रश्न विचारत होतो आणि सत्तेने केलेली धोरणं करावीत किंवा केलेली धोरणांची अंमलबजावणी करावी याच्यासाठी लढत होतो. तेव्हासुद्धा अजितदादा आमच्या बाजूने अनेक वेळा उभे राहिलेले आहेत. अनेक वेळा आमचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणत त्यांनी आदिवासी मंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना आमच्यासमोर अनेक वेळा रोखलेलं आहे. त्यामुळे ते धोरणांची अंमलबजावणी व्हावी, कारण तुम्ही धोरणं ठरवलेली आहेत आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, याच्या कायम बाजूने असतात. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आपण आता 17 ऑगस्टला 20,000पेक्षा जास्त लोकांनी एकत्र या पक्षामध्ये जावं. आतापर्यंत तुमची एक घोषणा नेहमीच सगळ्यांच्या मनामध्ये आहे, आमू आखा एकशे. ही घोषणा दिली की हजारो आदिवासी तुमच्या मागे येताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. आता तुम्ही महायुतीमध्ये येत आहेत, 3 पक्षाचं सरकार आहे, तिघांची मतं काहीशी वेगळी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता तोंडावरती आहेत आणि वेगवेगळे एकमेकांच्या विरोधात उभं राहतील असं वाटतं आहे. आता घोषणा काय असणार आहे आपली?
आमची घोषणा अमुक आहे, एक तर असणारच आहे. कारण मी संघटना काही आम्ही विलीन करत नाही आहेत. लोकसंघर्ष मोर्चा ही संघटना आहेच आमची आणि ती कायमच असणार आहे. आणि ती आपला याच्या विरोधामध्ये जर हे झालं तर ती लढणारच आहे, म्हणजे काही प्रश्न नाही. आधी आम्ही आग्रह धरणार की तुम्ही सत्तेत आहोत तर हे प्रश्न सोडवा एकतर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझी बांधिलकी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्याशी आहे. मी हे स्पष्टपणे अजितदादांना सांगितलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था वेगवेगळ्या लढणार असू तर खानदेशामध्ये आणि जिथे जिथे लोकसंघर्ष मोर्चाची ताकद आहे ती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आम्ही अधिक ताकद वाढवू. तुम्हाला येत्या 8-15 दिवसामध्ये नंदुरबारमध्ये पण दिसेलच की एवढाच भव्य असा कार्यक्रम तिथे लोकसंघर्ष मोर्चा आणि वेगवेगळ्या पक्षामधून येणारी नेते, अनेक माजी मंत्री हे तिथे येऊन तेवढाच मोठा कार्यक्रम होणार आहे. आणि पक्षाची ताकद नक्कीच खानदेशामध्ये वाढेल आणि आम्हाला विश्वास आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण आम्ही चांगलं काम याच्यामध्ये करू. तर या होत्या प्रतिभा शिंदे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश केला, मात्र आपला कामाचा पिंडा असताना देखील आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये काम करता आलं नाही. आपण आपल्या कामाला न्याय देऊ शकलो नाही आणि म्हणूनच खरं तर त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. सत्तेत आलो तर आपल्या सर्वसामान्य जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आणि तळागाळातल्या आदिवासींचे प्रश्न आपण तातडीने सोडवू शकतो असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.